हॅलो सर्वांना. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि आपल्या सर्वांनाच काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं. सो आज मी सोया पुलाव करत आहे. सोया पुलावसाठी मी घेतले आहेत 1 वाटी सोया, जे मी सोया सॉस आणि एका मिरची स्लिट करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये भिजत घातलं आहे 5 मिनिटांसाठी. त्याच्यानंतर मी गरम पाणी उकळत ठेवलं आहे. ते 2 मिनिटं त्याच्यामध्ये ते सोया टाकून घेतले आणि परत पिळून घेतले. ती सोया असे दिसू लागले. त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी हिरवी चटणीची रेसिपी ऑलरेडी दिलेली आहे. हळद, लाल तिखट आणि दह्याचा वापर केला आहे. थोडंसं मीठ चवीनुसार टाकलं आहे. मॅरिनेट करून झाल्यानंतर 5 मिनिटांनी मी ते परतूनही घेतले तेलात. आता मला राईससाठी मी 1.5 पेला तांदूळ घेतला आहे बासमतीचा. तो ठेवला आहे एका साईडला आणि आता हेच सोया मॅरिनेट केलेले मी तेलामध्ये परतून घेतले आहेत. असे 2 मिनिटं परतून घेतल्यानंतर ते मी काढून घेतले आहेत, कारण त्याच्यातच आपल्याला पुढची रेसिपी करायची आहे. आत्ता परत तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये खडे मसाले घेतले आहे. खडे मसाल्यांमध्ये मी 2 तेजपत्ता, 2 काळी मिऱ्या, 2 लवंग आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घेतला आहे. आता त्याच्यावरती मी 1 कांदा परतून घेते. चिरलेला आहे कांदा चांगला बारीक. आता तो मऊ होईस्तोवर मी परतून घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 शिमला मिरच्या मी उभ्या कापून टाकल्या आहेत. आपण फारशा भाज्या घेत नाही आहोत, कारण सोयाची टेस्ट आली पाहिजे. आता त्याच्यामध्ये थोडा गोडा मसाला, थोडा गरम मसाला असे मसाले घेत आहे. अतिशय कमी प्रमाणात मसाले वापरत आहे मी, कारण ऑलरेडी मसाले वापरले आहेत मॅरिनेशनला. थोडं लाल तिखट, थोडं हळद आणि थोडंसं मीठ घालून ते आता मी परतून घेते, कारण मीठ ऑलरेडी आहे सगळीकडे टाकलेलं आहे मॅरिनेशनमध्ये. आता टॉस करून घेतलेला सोया पण टाकत आहे आणि 1.5 पेला जो आपण राईस घेतलेला एका साईडला भिजत घातलेला धुवून तोही टाकला आहे. आता त्याच्यातच आपण 1.5 पेला भाताला 3 पेले पाणी घेऊन भात आणि सोया शिजवून घेत आहोत. आता एका साईडला कोशिंबिरीची तयारी होत आहे. त्यासाठी 1 काकडी चिरून घेतली आहे आणि 1 पेला दह्यामध्ये 1 चमचाभर मी ती हिरवी चटणी टाकली आहे. हिरवी चटणीची रेसिपी ऑलरेडी आलेली आहे. पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, 2 मिरच्या असं या हिरव्या चटणीमध्ये आहे. सो त्याचे फ्लेवर चांगले उतरतात. करून नक्की बघा. हा राईस अतिशय चविष्ट असा होतो आणि ही कोशिंबिरी बरोबर खाऊनही बघा. कोशिंबिरीसाठी मी रॉक सॉल्ट वापरत आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. अशा रीतीने आपला सोया राईस तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग.